कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय मा काली. आणि आज बघा, बिलकुल माझी तब्येत ठीक नाही आहे, बिलकुल डाऊन आहे. सांगेल मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये की कशामुळे माझी तब्येत पूर्ण डाऊन आहे. अजिबात उभं नाही राहू वाटत आहे, पाठ मान पूर्ण बॉडी दुखत आहे. आणि तुम्ही थंबनेलमध्ये बघितलंच असेल की तुम्हाला मी सांगितलेलं आहे ब्लिडिंग अँड ऑलबद्दल. ते तुम्हाला मी सांगेन आता पुढे. आता थोडंसं चहा वगैरे घेते आणि चहा आणि स्वयंपाक. आज काय आंघोळ नाही करत बिलकुलच, म्हणजे अंगात ताकदच नाही आहे. कपडे वगैरे धुवायचे, कपडे काही धुत नाही. कसं तरी आता कोमलमाने मी थोडीशी मदत करते कामामध्ये. मी डाळ भात आणि चहा वगैरे बनवतो. आणि आज काही जास्त काम नाही करू वाटत आहे मला, खरं सांगते. इतकी वैतागली आहे ना, इतकी तब्येत डाऊन आहे माझी. खूप जास्त मोठा प्रॉब्लेम मला यायला लागलेला आहे तब्येतीत. ऑलरेडी जे काही मला प्रॉब्लेम आहे ते काही कमी नाही आहे, आणि आता त्यात भर म्हणून अजून सुरू झालेलं आहे काही ना काही. तर आता मी नाही का डाळ भात बनवत आहे, शिजत घालते डाळ भात, परत येऊन बसणार आता. असं करत करत आता मी कामं करेन. आणि चहा, म्हणजे चहा पिल्यावर जरासं बरं वाटेल. डोकं पण खूप दुखत आहे. मुलं म्हणतात मम्मी चहा कर, कारण चहाची सवय आहे. डायटिंगमध्ये जरा चहा सोडला होता मी, तर आता परत म्हणजे कसं आहे, जर नाही चहा घेतला ना तर डोकं दुखायलाच चालू होते. म्हणून आता मी जरा चहा बनवायला चाललेली आहे. तर इथे बघा कपडे पडूनच आहे, कपडे धुतले नाही मी कालपासून. तब्येतच ठीक नाही तर काय कपडे धुणार आहे. मी ते बनवत आहे डाळ. डाळ फ्राय की डाळ? वरण बनवत आहे. वरण वरण बनवायला घेतलं मी. ठीक आहे. आणि हे आहे धुवून काय आहे? थोडं धुवून घे. इथे भात झालेला आहे. ठीक आहे, भात बनला इथे. काय बनते? चहा बनते. हे टिंडे तुला खायचे होते ना? तिंडे तिंडे. हां छान दिसतंय ना. हां. कटिंग सांभाळून कर, हात कापेल. नाही कापत. सांभाळून कर. सांभाळून. ये हो गई ककड़ी काट के. खाते का तू आता? जेवताना खाते? जेवताना खातो, जेवताना. तुला डाळ भात. कशाला मिरची आहे, खाते तेवढी नशात कुसकरून. ठीक आहे. सॅलड घे ना, थंड झाले आता इथे पंख्याच्या याने. मला दे बरं मम्मी कुकुंबर. घे तू पण खाय. हे तोंडी लावायला बनवलंय. ठीक आहे, तुझं बनलंय. चांगली आहे. जेव. हे कुस्कर, थोडं बारीक कुस्कर. या सगळेजण जेवायला. पोट गार राहण्यासाठी मी खाते काकडी. तब्येतीचं काय झालं काय नाही त्याचं जेवण केलं मी तुम्हाला सांगते. काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे माझी तब्येत खराब आहे सांगते तुम्हाला. आता बघा माझं जेवण झालेलं आहे. आणि कोमल जरा कूलर बंद करशील, आवाज येतो. बरं नाही अजिबात, मला ज्यूस नाही वाटलं मला बघा, कारण तब्येत खराब आहे. आणि फक्त वरण भात बनवला, भाजी बनवणार होती तोंडल्याची नाही का. हां, तर ऋतुजाला खूप आवडते, तर बनवणार होते. पण मग म्हणे डाळ भातासोबत नको बनवू, फक्त चपातीसोबत बनव. कोमल जरा कूलर कमी करशील आणि पाणी देशील. तर बघा भाजी नाही बनवली, कारण अंगात ताकदच नाही आहे माझ्या. थोडं बरं नाही मला, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी, मला पाईल्सचा प्रॉब्लेम आहे. आणि मी जास्त वेळ गाडीवर नाही बसू शकत, मला जास्त वेळ उभं नाही राहता येत, काम नाही करता येत. तर ते आता बघा सगळं निघायला लागलेलं आहे. किराया एवढा पेंडिंग होता, लाईट बिल होतं, सगळं होतं.
मला जावं तर लागणारच होतं. मी एवढं कामाच्या शोधात होती, कारण जॉबवर काही तेवढी पेमेंट मिळत नाही, तुम्हाला माहीत आहे. म्हणून मी कामाच्या शोधात होती, माझ्या शूट घेण्याचे प्रयत्न करत होती. आणि खूप लांब लांब जावं लागतं आहे. गाडी तर मी तशी चालवते, पण जास्त वेळ मी उभा नाही राहू शकत, कारण मी स्वयंपाक वगैरे करते, लेटते, थोडं काय करते, लेटते. म्हणजे मी बचत उठत कामं करत असते, लेटत असते, कारण की मला जो प्रॉब्लेम आहे, जो माझा गर्भाशयाचा प्रॉब्लेम आहे, जो माझा गर्भाशयाचा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे मला जास्त वेळ उभा नाही राहत आहेत आणि गाडीवर बसता आहे. तर मी शूटला जात होती तर गाडीवर बसतही होती, प्लस मला उभंही राहावं लागत होतं. त्याच्यामुळे मला इतका त्रास व्हायला लागला, तुम्हाला सांगते. माझा गर्भाशयाचा प्रॉब्लेम आहे, तो तर मला जास्त वाटतोच, पण मला दुसरा प्रॉब्लेम चालू झाला, जो की पायल्सचा, जो ऑलरेडी आहे. मला तुम्हाला दाखवेल ते डॉक्टरांचं. जवळपास 5-6 वर्ष झाले बघा मला ऑपरेशन सांगून. हा ना, खोबरागडेकडे आपण कधी गेलो होतो? 5-6 वर्ष झाली. हां, 2021 मध्ये तेव्हापासून 5 वर्ष झाले ना. तेव्हापासून मला, म्हणजे आधी पण सांगितलं होतं ऑपरेशन, पण ज्या डॉक्टरांकडे मी औषध वगैरे घेतलं होतं, तर त्यांनी मला सांगितलं होतं ऑपरेशन. परत एका मॅडमकडे पण गेली होती, ब्लिडिंग वगैरे मला व्हायला लागली होती, तर त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे पण गेली होती, त्या मॅडमकडे. त्या पण मला रागवल्या होत्या की तुम्ही ऑपरेशन केलं नाही. तर ऑपरेशनला इतका खर्च येतो आहे, तुम्हाला काय सांगू. जवळपास 50-60 हजार लागणार. आणि गव्हर्मेंटमध्ये जातो तर मला तिथली काही गॅरंटी नाही वाटत. रोज जे काही न्यूज येतात, आम्ही जे काही न्यूज पाहतो, त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते. तर ते ऑपरेशन सांगितलेलं होतं, पण तसंच मी चालढकल करत आहे. मला पायल्सचे 2 प्रॉब्लेम आहे. एक आहे मला ब्लिडिंगचा, एक आहे मला दुसरं ते काय म्हणतात त्याला, जुने लोक काहीतरी म्हणतात, तर मला आता त्याचं नाव नाही येत आहे एक्झॅक्टली. तर तो आहे मला प्रॉब्लेम. तर त्या मला उठायचा आणि गाडीवर बसायचा खूप जास्त प्रॉब्लेम आहे. मला इतकं ब्लिडिंग जवळपास आता आठवडा झालं मला ते ब्लिडिंग व्हायला लागलं. तर मला असं वाटलं थोडंसं होईल आणि थांबून जाईल, पण तसं काही झालं नाही. इतकं ब्लिडिंग, आणि त्याच्यामुळे माझ्या आता अंगातली ताकद कमी. तरी पण मी बघा ते कपाट घासलं, अक्षय तृतीयेच्या दिवशी घरातली साफसफाई केली. काम करावंच लागते, काय करणार आहे. तर जो काही मला प्रॉब्लेम आहे ना, तर ते फिशर म्हणतात की काय म्हणतात माहीत नाही, पण हा जो माझा ब्लिडिंगवाला प्रॉब्लेम आहे, तो मला कोमलच्या वेळेला, डिलेवरीच्या वेळेला झालेला होता. कोमल तर तशी सिझेरियन झालेली होती माझी, सिझेरियन ऑपरेशन. पण काही लोक असे म्हणतात की ते डिलेवरीच्या वेळेला तो येतो, उद्भवतो वगैरे असं म्हणतात. तर ते खरं आहे, तसं झालं होतं मला. आणि मग काही वर्ष गॅप होते ना, आता जवळपास हा जो माझा हॉर्मोनल चेंजेस, हा प्रॉब्लेम, म्हणजे जे काही 2-4 प्रॉब्लेम आहे ना, पहिले मला हे पायल्स व्हायला लागलं, ब्लिडिंग, मग मला माझ्या ब्रेस्टचा प्रॉब्लेम यायला लागला, मग आता गर्भाशयात, म्हणजे एकापासून माझे 2-3, आणि अंगात ताकद नाही आहे, ब्लड नाही आहे. 10-10 किलो माझं वजन कमी झालं होतं मी विदाऊट डायटिंग करता. आणि असं 2-3 वेळा मग कसं होतं, खावं लागते, प्यावं लागते तुम्हाला, तर ते परत ॲज इट इज इतक्या झटपट वाढतं माझं वजन, तुम्ही खा की न खा. मी अक्षरशः पाणी पिली ना तर मी लठ्ठच, कारण जो माझा प्रॉब्लेम आहे त्याची मी औषधं घेत नाही आहे, त्याच्यामुळे माझा लठ्ठपणा आहे. अंगात बिलकुल ताकद नाही आहे. माझे गुडघे ना त्या म्हाताऱ्या माणसांच्या वरचे दुखतात. मी जे पायऱ्या उतरते चढते दाखवते ना, चेहरे मी दाखवत नाही, पण मला माहीत की ते मला गुडघे किती दुखतात. उतरताना दुखतात, आधी चढताना दुखायचे, आता तर मला उतरताना दुखतात. असं आहे, इतकं टेन्शन आहे माझ्या मागे, तुम्हाला काय सांगू. जो माझा अंगठा दुखायचा आहे तो दुखतोच, थोडा वेळ राहतो, मग काही ना काही मला धक्का लागत राहतो. कपडे वगैरे धुते त्यावेळेला होतं, भांडे घासताना होतं, तर काही ना काही गाडी चालवताना होते. आणि आता तर इतक्या हाताला मुंग्या येतात, काही विचारायची सोय नाही बिलकुल. म्हणजे मला तर जेवता माझ्या चपातीचा घास सुटून जातो. इतक्या प्रॉब्लेममध्ये विचार करा, मी तशीच शूटला गेली, कारण मला किराया द्यायचा आहे, लाईट बिल, हे सगळं टेन्शन असते आपल्या मागे. तर त्याच्यामुळे मी काम घेतच आहे. पण जो माझा प्रॉब्लेम आहे त्याची मला खूप भीती वाटते की मला जर इमर्जन्सीमध्ये ऑपरेशन करावं लागलं तर मी काय करेन, इतकं मला टेन्शन आहे. आता ब्लिडिंगने ना मला भयंकर, म्हणजे आता मी डॉक्टरांकडे जाईल ना तर मला सरळ म्हणते की तुम्ही ऑपरेशन करा, मग महागडी 3-4 हजाराची औषधं लिहून देणार. इथे काय आहे, पायल्स आहे आमच्या इथे नागपूरमध्ये,
पण त्यांच्याकडे गेलं म्हणजे खूप फीस आणि खूप टेस्ट वगैरे सगळ्या लिहून देतात आणि ब्लड नाही म्हटल्यानंतर मग ते ब्लडची औषधं. बरं आता ते ब्लडची औषधं घ्यावी तरी म्हणतात की तुम्हाला हे होतं, काय होतं, म्हणजे जर ब्लडची औषधं घेतली तर परत तुम्हाला पाईल्सचा त्रास होतो आणि औषधं नाही घेताय, पाईल्स मला मधामधात उद्भवते, ते ब्लिडिंग माझं मधामधात चालू होते, त्याच्यामुळे परत अंगातली ताकद हे होते. तर मग करावं काय इतका मला विचार पडला तुम्हाला काय सांगू. अक्षय तृतीयेच्या आधी 2 दिवस काम केलं, मग माझ्या अंगातली सगळी ताकद झाली. मला ब्लिडिंग होत होतं पण त्या दिवशी तुम्हाला काही सांगितलं नाही, म्हटलं जाऊ दे नंतर सांगेन. तोपर्यंत आता 1 आठवड्यामध्ये माझं पूर्ण हे झालं. मला ना स्वयंपाक करू वाटत आहे ना काही कामं करू वाटत आहे. डायटिंग तर केली, आता बाजूलाच राहिली डायटिंग माझी. अंगात ताकद असेल तेव्हा माणूस एक्सरसाइज करेल, काहीतरी करेल. आणि म्हणजे मला एका ताईचं म्हणणं होतं की तुम्ही गोड खात असाल, गोड नका खाऊ, हे नका करू, गोड खात असाल तर. अरे मी गोड खातच नाही. मुलांना पण माझ्या बिलकुल ते गोड पदार्थ काही आवडत नाही. मी देवासाठी काही गोड बनवलं तर बनवलं, ते पण फार कमी खातात. मुलं खातच नाही, त्याकडे बघतही नाही मुलं माझी. त्यांना मिठाया हे ते काही आवडत नाही. जास्तीत जास्त माहिती आहे का, आणलं तर आणलं हे कधी बायचान्स घरी शेवयाची खीर वगैरे बनवली तर भोग लावायला वगैरे. अदरवाईज मी जास्त काही गोड बनवतही नाही, आम्ही खातही नाही. आणि आता सध्या इतकी आमची प्रॉब्लेम आहे तर आम्ही ते आणत पण नाही असलं सगळ्या गोष्टी. आणि जायचं आहे म्हणजे एक ठिकाणी आहे डॉक्टर, आता बघते त्यांच्याकडे. डॉक्टर म्हणजे आयुर्वेदिक आहे, त्यांच्याकडे जाऊन बघते आता काय करू. मला काय सुचेना झाले, अंगात ताकद नाही आहे. कसं तरी आता मी थोडी शूट करते आहे. म्हणजे अक्षरशः मी 2-3 घासच खाल्ले बघा डाळ भाताचे. मला डाळ भात पण जाईना. आता डायटिंगमध्ये भात पण सोडावा लागतो, जास्त भात नाही खाता येत. तर मग ते तरी पण मी आता म्हणजे डाळ आणि भात थोडं खाल्लं. डाळ थोडी पिली पण भात मला काही जास्त खाता नाही आला. थोडंसंच खाऊन उठली मी. काकड्या थोड्याशा खाल्ल्या. काकड्या ह्याच्यासाठी खात आहे मी की पोटाला गार राहील. आणि पाईल्समध्ये असं म्हणतात की तुम्ही जास्तीत जास्त सॅलॅड खा किंवा फायबर खा आणि बाकीचं जे पदार्थ असतात ते खाता नाहीत. पण मी काही करायला गेली की मला मग ते ब्लिडिंगचा त्रास होतो. म्हणून मी जास्त उपवास वगैरे करत नाही. नवरात्रीमध्ये एकच टाईम करते मी आणि असे उपवास करते मी, ठीक आहे. पण सगळ्यात जास्त मला ना प्रॉब्लेम होतो तो मला गाडीवर बसण्यामुळे होतो. मी निवेदिता ताईला सांगितलं होतं की मला काय प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे मी गाडीवर बसत नाही. आणि अजून 1-2 ताईला पण माहीत आहे. तुम्हाला मी सांगितलेलं नाही कारण इथे व्हिडिओमध्ये तेवढं असं पर्सनली नाही सांगायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून मी नाही सांगितलं. पाईल्सचं तर काय खैर सगळ्यांना असतं, म्हणजे काही जेंट्स लोकांना पण असतात, लेडीजला पण. तर हे थोडं कॉमन आहे म्हणून मी सांगितलं. पण माझा जो दुसरा प्रॉब्लेम आहे ना तो मी तेवढं ओपनली नाही सांगू शकत. तुम्ही समजून जा. त्याच्यामुळे कसं होतं गाडीवर मला बसता नाही, हाताला मुंग्या येणं हे ना सगळं A to Z मला ना एकाचे 2-4 प्रॉब्लेम वाढून गेलेले आहे. आणि ब्लड नसल्यामुळे पण बघा हाताला मुंग्या येणं, हेअर लॉस होणं, असं खूप मला मल्टिपल आता जे मला प्रॉब्लेम आहे. आणि वरून त्यात आता काय म्हणतात ते हॉर्मोनल आहे माझं ब्रेस्ट दुखणं वगैरे खूप आहे मला. आणि माझं म्हणजे दुखतच राहतं, ब्रेस्टमध्ये जे पेन आहे मला ते दुखतच राहतं. तशीच मी व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळेच माझं तोंडावर पूर्ण म्हणजे दिसतं तोंडावर दुखणं आहे. ठसठसत असतं ते, ठणठण करत असते, एखादी जखम कशी करते तशी. एवढं दुखणं आहे तरी पण मी काम करत असते, काही ना काही करत असते, काम शोधत असते. काय करणार आहे आता, करावं तर लागणारच आहे ना, ऑप्शन नाही आपल्याकडे काही. बघा आता थोडं काही चालू होतं त्याच्यामुळे मी थोडंसं बाहेर गोंधळ चालू होता त्याच्यामुळे व्हिडिओ थांबवला होता मी. थोडासा आहे बघा म्हणून औषध घ्यायला जायचं आहे. खूप जास्त मला ना आता त्रास व्हायला लागलेला आहे. बसली आहे पण मला बसू पण नाही वाटत आहे, मोबाईल पण नाही पकडू वाटत आहे, एवढं माझे हात वगैरे दुखत आहे. तर आता नाही का औषध घ्यायला जाईन. कुठे कसलं औषध घ्यायचं आता ते मी म्हणजे ठरवत आहेत. 1-2 ठिकाणी आहे काय म्हणतात त्याला पाईल्सचं औषध देणार आहे, तिथे जाऊन बघेन. पण मागेच मला ऑपरेशन सांगितलं होतं ते
जे आयुर्वेदिक औषध देतात ना त्यांनी पण मला म्हटलेलं होतं की तुम्ही जास्त होत आहे तर तुम्हाला ऑपरेशनशिवाय आता पर्याय नाही. पण बघू आता तरी पण, कारण तुम्हाला माहीतच आहे आमची पैशांची प्रॉब्लेम. तर आता कुठून ऑपरेशन करणार आहे मी. एक तर अंगात ताकद नाही, अंगात रक्त नाही, आणि मला असं सारखं मला जो काही म्हणजे पाईल्स म्हणजे जो काही ब्लिडिंग होते ना मला, त्याच्यामुळे मी पूर्ण वैतागून गेली, त्रासली आहे. त्याच्यामुळे अंगात ताकद नाही. आणि आता डायटिंग तर आता काही करतच नाही, मला सोडून देते डायटिंग आता करणं. हे असंच प्रॉब्लेममुळे ना माझं नेहमीच डायटिंग करणं राहून जातं. असंच काही ना काही प्रॉब्लेम येत राहते मला. तर आता नाही का इथंच व्हिडिओचा एंड करते बघा. आता झोपते जरा, कारण आता मला बिलकुल म्हणजे इच्छाच नाही. आता हातही दुखत आहे खूप. आता बघा इथंच मी व्हिडिओचा एंड करते. मला ना आता काही जास्त बोलू पण नाही वाटत आहे. इतकी तब्येत आता डाऊन वाटत आहे माझी. इथेच मी आता व्हिडिओचा एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.